राम राम मंडळी. आज जरा बरं आहे, थोडं या खोकल्याचे मत अधूनमधून येणारे जर उबळ सोडली ना तर जरा ओकेच कार्यक्रम आहे. आजची जी घटना आहे ही घटना बघण्यासाठी आपल्याला जायचे गोंदिया जिल्हा अर्जुनी मोरगाव तालुका आहे आणि त्या ठिकाणचं इसापूर हे गाव. कुंडलिक बावे 65 वर्षाचे गृहस्थ, म्हातारं वय झालं तरी अगदी रानात बी काम करणार, शेती मिडल क्लास कुटुंब, शेतीतलं करून दुसरं शेती वाट्याने करायचं, तिथं आदवायचं आणि त्याला साथ द्यायला त्याचा मुलगा मेघश्याम बावे. आता मेघश्यामची प्रकृती थोडीशी किरकोळ स्वरूपाची असल्यामुळं तो काय करायचा, जडापाची कामं लय शेतीतली कामं त्याला होत नव्हती. तो आपला सेंटरिंगचा व्यवसायामध्ये त्याने कला अवगत केली ती आणि बांधकाम व्यवसायामध्ये तुम्ही सोपं समजू नका 1000 रुपये रोज पडतो, 30,000 रुपये महिना. बरे प्लॅस्टर करून द्या, त्याने बांधकाम करून द्या, विटकाम करून द्या, असा विषय. त्याची जी बायको आहे वैशाली मेघश्याम बावे, वय वर्षे 38, नवऱ्याचं वय 42 आणि आज सासऱ्याचं वय त्या महिलेच्या 65. म्हातारी पण होती घरात, असं काय नाही, चौकोनी कुटुंब. फक्त एक उणीव होती त्याच्यामध्ये. ती उणीव अशी होती की त्यांना लेकरू बाळ काय इतक्या वर्षात झालं नव्हतं. 17-18 वर्षे म्हणजे फार मोठा काळ आहे आणि बऱ्याच जणांना आता ती काय आपल्या हातात नाही. देवाची करणे नारळात पाणी असा प्रकार होता. पण ती वैशाली आतल्या आत मनात फार खायची, फार कुडायची की बाबा मला, आणि एका स्त्रीच्या दृष्टीने ते बरोबर पण आहे, स्त्रीला मातृत्वाचं जे लाभ आहे किंवा जे वरदान आहे देवाने दिलेलं, समाजसुद्धा त्या महिलेकडे वेगळ्या नजरेने बघतो. म्हणजे कसं, कोणाचा सुवासिनीचा कार्यक्रम असेल, ओटी भरण्याचा कार्यक्रम असेल, चांगला शुभ कार्यक्रम असेल, तर जिला मूल नाही तिला निमंत्रित केलं जात नाही, तिला बोलावलं जात नाही. ही समाजाचा असायचे कार्यक्रम. समाजाने तुम्हाला सांगतो, ज्ञानेश्वर महाराज नाही सोडले, तुकाराम महाराज नाही सोडले, अनेक संतांचे सुद्धा हाल केले या समाजाने. अशा प्रकारचे चांगले वाईट लोक समाजामध्ये त्यावेळेस पण होती, आत्ता पण होती. आता समाजाचं उदाहरण घ्यायचं झाल्यावर कालच काही जणांनी मला फोन करून, तुम्हाला वाटतं का तुम्ही आता तुमचा फोन येत असेल मला कधी हो की मामा असं मामा तसं, सगळं सारखं नसतं. काही जण अशा कचून शिवाय देतात तुम्हाला सांगतो, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि पुढं चालायचं. शिवाय देणाऱ्यामध्ये पाठीमागं सलमान खान विषय त्याचे जे फॅन होते ते शिवाय द्यायचे. काय की म्हणजे तो जो पाटील मेलता रवींद्र पाटील, त्याच्यामध्ये यांना काय नाही, ते सलमानचा फॅन असल्या अवलादी आहेत समाजामध्ये. ते समजून घ्यायचं, आपण पुढं चालायचं. का वाईट अवलादी कमी आहेत. काल काहींनी स्वतः ओढून घेतलं की बीडचा दान्या, त्यांना वाटलं धनंजय मुंडे, त्यांनी ओढून घेतलं बरं का. आणि ते बीड केस तालुक्यातला धनराज होता, घेतलं ओढून त्यांनी. आणि ते जे कमेंट करणारे होते ते वंजारी समाजाचे. आता जातपात ह्याच्यामध्ये त्यांनी, म्हणजे त्यांचं कसं चाललंय, मला ओढायचं जातीपाती तिकडे, हा पाटील आहे ना, हा मराठा आहे ना, मग याला कसा कार्यक्रम करता येईल, हा आमच्याविषयी बोलला, असा प्रकार असतो ह्याच्यामध्ये ओढायचा असून. पण तुम्ही कोण आहात माझ्या दृष्टीने तर तुम्हाला सांगतो, तुम्ही वंजारी असा नाही तर अजून कोणी असा, पण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात. आणि मावळ्याला जात नाही, ते मराठा जे शब्द आहे ना पूर्वीचा, त्याच्यात 18 पगड जाती येतात, हे तुम्ही द्या ना. त्यात सगळ्याचं योगदान आहे आपल्या आया बहीणची आबरू आपली वाचवण्यात. आणि अशी बहुसंख्य पण 5 नालायक असतात, त्याच्यात त्यांचा विषय सोडून द्या. आणि राहिला प्रश्न धनंजय मुंडेचा. धनंजय मुंडे काही असे परमेश्वराचा अवतार बिवतार आहे का काय? अजिबात नाही. नेता, राजकीय नेता हा सामाजिक दृष्ट्या त्याचं काम काय आहे माहिती आहे का? समाजसेवा. धनंजय मुंडे असो, अजित पवार असो, कुठलाही नेता असो महाराष्ट्रात, एकनाथ शिंदेपासून सगळे घ्या तुम्ही राजकीय नेते किंवा पूर्वीचे घ्या, यांच्याबद्दल जे आरोप झालेले आहेत ना, ते आरोप हे सर्व श्रुत आहेत. ते काय असे जाखून लपूनचा विषय नाही. ते बरखा पाटलांचा म्हणजे आरोप असतील, गोपीनाथ मुंडेच्यावर झालेले, चिठ्ठी घोटाळ्याचे आरोप असतील पंकजा मुंडेवर झालेले, किंवा आता करुणा शर्मांचं प्रकरण, हे असं हे. आणि स्वतः धनंजय मुंडेने त्याची कबूल दिली, हे पण तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळं आपलं ठेवायचं जाखून, लोकांचं बघा वाकून, हे धंदे सोडून द्या तुम्ही, असा विषय.
ह्यामध्ये ही जी घटना आहे ह्या घटनेमध्ये लय लांबायला लागलं ज्या यायला गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव नावाचा तालुका आहे त्या ठिकाणचं इसापूर. आता या इसापूरमध्ये हे जे कुंडलिक बावे, मेघराज बावे आणि वैशाली मेघराज बावे ही जी महिला होती, ह्या महिलेचा प्रपंच चालू असताना तिला काय मुलबाळ नव्हतं. मुलबाळ 17-18 वर्ष लागणार झाली, काही विषय नव्हता मुलबाळाचा. आणि तिला नंतर संयम सुटला तिचा थोडासा. तिने तिच्याजवळ असलेल्या मोबाईलचा मार्फत एक प्रियकर शोधायला सुरुवात केली म्हणायला हरकत नाही. आणि तशा स्वरूपाचा प्रियकर तिला सापडला. तो नांदेड जिल्ह्यातील बिलोली या ठिकाणचा ड्रायव्हर. एक टेम्पो ट्रॅक्स गाड्या असतात बघा, कुठे देवाला बिवाला त्या ट्रॅक्सचा ड्रायव्हर तो. आणि तो ड्रायव्हरचं वय तेजराज गाडगे आणि वय वर्ष 22. शिवपंटर 22 वर्षाचा मुलगा सापडला आहे 38 वर्षाच्या बाईला. बेकार काम आहे तुम्हाला सांगतो. आणि ह्या मोबाईलच्या मार्फत काय किलोमीटर किती लांब असू द्या त्याचं काय अंतर मोपलं जात नाही किंवा अंतर मोजलं जात नाही. जर्मनीमधून अमेरिकेतून जे मला जे फोन येतात आपल्या मराठी माणसांचे एका क्षणात फोन लागतो असा विषय. टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाली, ती एकमेकाची पाटापट्टी बोलाबोली झाली, सगळं झालं. मग हे फक्त निमित्तन कारण असतं. मला तुला आवडते माझं तुझ्या प्रेम येईन, दुनिया येईन, दारी येईन, अजिबात नाही. ह्यांच्या डोक्यात असतं कवा एकदा नांगापोंगा होतून कार्यक्रम करतोय. कारण ह्या बाईला वाटायचं मला कुठून तरी मुलाची म्हणजे इच्छा होती, ती मुलाची इच्छा पूर्ण होईल. आणि शिवजपंटर 22 वर्षाचं होतं. ती 50 वेळा बांग ती निम्मी अर्धी केस तर गेली तुम्हाला सांगतो ती बांग पाडूनच. हां, ती नुसतं ते भवितव्य यांच्याकडे काही नसतं, फक्त भविष्य नसतं. शाळेमध्ये फेल झालेली असतात, ड्रायव्हिंग करायची, मावा गुटखा खायचा, हॉटेलमध्ये जेवायचं, त्या पॅसेंजर बरोबर जे ज्याची वर्दी असेल त्याच्याबरोबरच बाया पुढं बसवायच्या, पुरी पुढं बसवायच्या, तिथं स्पर्श करायचा, त्यांच्या बायाच्या अंगावर आरसं लावायचं. अशा प्रकारची ही ड्रायव्हरची जात याची बरं का, सगळे सारखे नसतात. यांनी तो कार्यक्रम केला बा. मग आता तो काय करायचा, नांदेडवरून या गोंदियाला तिच्या घरी इसापूरला येऊन जाऊन करायचा, द्यायचा, त्यांचा कार्यक्रम व्हायचा, जायचा. अशा प्रकारे अनैतिक संबंध तब्बल 2 वर्ष चालले होते, तरी यांना तपास नाही. आणि 2 वर्षात ती बी काय गरोदर राहिली नाही असा विषय. मग ती फॉल्ट कुठं काय असेल देवाला माहिती. आता हे सगळं प्रकरण चालू झाल्यानंतर त्यांनी असा निर्णय घेतला, वैशालीनी आणि त्या तेजराजनी, मी माझं घर सोडते म्हणले. काय नाही, माझं लेकरं बाळ नाही तिथं, काय नाही. आपण दोघांनी लग्न करायचं, वेगळा संसार थाटायचा. म्हणजे आता ह्याला कळायला पाहिजे की 40 वर्षाची बाई आहे, 38 वर्षाची हा 22चा, किती मोठा डिफरन्स आहे. पोरला अक्कल नसती, ते आपलं धुंद झालेलं, त्या कातड्या चमडी की दुनिया त्याच्यामध्ये धुंद झालेलं, भवितव्य नाही काय नाही. मला चालतंय तुझ्यासाठी काय करू सांग मला तुझ्यासाठी. ते म्हणले काय आयडिया करायची, माझा नवरा खापवायचा म्हणली. मग सासू काय करायचं मी बघते, जमीन मी विकू मस्तपैकी आईच करू. लय खतरनाक विचार असते त्यांची. चालतंय म्हणला, माझ्या बी डोक्याची मोठी गाडी घ्यायची, आता आपलं जुळण म्हणलं व्यवस्थित. नवरा खपवायचा कसा, तर त्यांनी तारीख निवडली 11 जून 2024. साधारण महिन्यापूर्वीचीच घटना आहे बघा. 11 जून 2024 या रोजी तो आला. ती म्हणली पाठीमागचं दार उघडं ठेवते, कडी. त्यांनी कडी उघडं ठेवली, आतमध्ये आला. त्या दोघांनी मिळून त्या नवऱ्याचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केला. ती किरकोळच होतं जरा, त्याचा प्रतिकार कमी पडला, आवाजसुद्धा नाही. झालं, हा गेला निघून तेवढं रातोरात. बाया झोपलेली, सकाळच्या फार झाली, 3 दिवस उजाडला. 12 जूनची सकाळ. अरे उठना, ती वडील हाका मारायचे, तुला कामावर जायचे ना, उठना. बघत्या जरा हलवून बघितलं, ती गार पडलेलं. पाय बघितलं, बाजू झोपलेला होता, पाय बघितलं तर ती गार पडलेलं. त्याला थोडा संशय आला, सगळ्यांनी असा उठावला, तोंडा पाणी मारलं, गार. त्याची बायको म्हणली, ती वैशाली जिने खून केला होता, भया रातचाचा अटॅक आला का काय. बघा असं असतं बघा. बाई एकदा तुम्हाला सांगतो, तिचा धर्म सोडून तिचं एकदा वाईट मार्गाला गेली ना की ती अशी, आपण त्या नाही का रामायण महाभारतामध्ये राक्षसीन बघायचो, ती जिफ्रियान, ती वरडू शिंगण, दाताच्या सुळ्यान, तसली होऊन जाते बघा. ह्याला अटॅक आला का काय बाय, त्यांना माझं कसं व्हायचं, दुनिया लागली वरडायला. आता हिने वरडायला सुरुवातीच्या केल्या पुढं जमले, गावकरी जमले, बावकी जमली. बावकी आता
बावकीचा विषय असा असतो तुम्हाला सांगतो, आमच्या भागात असं आहे बघा, जोपर्यंत माणूस जिवंत आहे ना तोपर्यंत त्यांना नाहक त्रास देणार, लय त्रास देणार, त्याच्या सोसायटीत प्रकरण होऊन देणार नाही, त्याच्या वावरातलं पाणी निघून देणार नाही, तुंबारा घालणार मधी, त्याचं पडीक पडलं पाहिजे काय, त्याच्यानंतर जमलेले लग्न मोडणार, हा वाईट चितणार, हे प्रकारची कामं बावकी करते. आणि तो माणूस का मेला की जगाला दाखवायला मी लय चांगला शेण आहे आणि मी लय हुशार आहे, मी लय चांगला आहे म्हणायला उचलायला लगेच हजर, सरपण गोळा करणार, काटके गोळा करणार लगेच. हा याला म्हणतात बावकी, उन्याचं वाटकरी. झाली जमा, म्हणले आता करा सरपण तयारी करा. सरपण नदीला पोचावलं, मडकी आणली, तिरडी बांधली, हे टाकलं, म्हणजे आंघोळीला घ्या बाहेर पाटकुनी, पाणी गरम केलं. आणि तुम्हाला किती कोट्या देश असून द्या नाही तर कसा असून द्या, शेवटची आंघोळ ही बाहेरची, दाराबाहेर, दगडाव पाटाव काय असन ती बाहेर. आंघोळीला कपडे काढले तर त्याच्या गळ्यावर रक्त सांगण्यासारखा काळा डाग दिसला त्या नायलॉनच्या दोरीचा. त्याचा जो बाप होता कुंडलिक बाबी व्हायला म्हणला ह्यो डाग कशाचा आहे, त्याला जरा शंका आली. आता कसं असतं बावखीत बी काही अशी असतात की मुक्या माझाची प्युअर मुकी, ती बरोबर काढ लावून अशी शेकत बसतात, आग लागली पाहिजे त्यांच्या डोक्यात असतं, काहीतरी काढ लावून टाकणार, कोणा जमिनीचा व्यवहार इसकडून देणार, कोणाच्या कळी लावणार, कोणाच्या घरात बांधणं तयार करणार, भावाविरुद्ध बडखावणार, लयन वाटोळं करणारी बावकी. त्यांनी लगेच सुरुवात केली. बा पोलीस स्टेशनला फोन केला, अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस पथक त्या ठिकाणी हजर झालं. तर आता ही जी वैशाली आहे जिने मर्डर केला त्याची बायको, तिने त्याचा जो भाऊ आलता, भाऊ थोडा असा पहिलवान टाईप, 2-4 माणसं हाताखाली, त्याला म्हणली जाळून टाकायचं आपल्याला, माझ्या नवऱ्याची मृत झाल्या म्हणजे मरणानंतर चिरफाड नको भाऊ करू दादा, तर असं कर. ते झालं तिथं पुढारी आणि तिथं कारभारी म्हणलं, पोलिसाला सुद्धा म्हणला जमायचं नाही तिथं, आजीचं आमच्या जाहिरात ते तसलं PM जमत नाही आमच्यात, आमच्या इच्छेवर तुम्ही काय करायचं नाही. जनभावना उसळतील, लय हुशार होता तो, जनभाव उसळ दुनिया होईन तमक होईन. कारण त्याला काय माहीत नव्हतं आपली बहीण काय टोल्याची आहे, पण त्याला त्या बहिणीला तो जाळून टाकायचं होतं, म्हणजे पुरावा नष्ट होईल. आता जे पोलीस पथक अर्जुनी मोरगाव, तर पोलिसांची जबाबदारी कायदा कानून उगाळून पेलेला असतो. पोलीस त्याचं कामच ते असतं, पोलिसाच्या डोक्यात असतं कोण कसा आहे, कोण काय बोलतं, त्याची नजर त्या ठिकाणी कुणी कायसाठी येतं, कोण आरूड बघतं, कोणाला वाईट वाटतं, कोणाचं काय असन, पोलिसाची नजर हा नेहमी संशयास्पदच ठेवावं लागते, असलीच पाहिजे. ते आरोपी शोधत असते, ते कोण काय करते, प्रत्येक हालचाली बाहेर पोलिसाची नजर असते. ते शांत असलं तरी त्याची नजर असते, स्कॅनिंग चालू असतं. त्याला पोलिसांच्या नजरेत असं आलं की याला भाऊ थोडा सपोर्ट करतोय जाळून टाकायला, नसून तसं उरंत प्रश्न दिसतोय. पोलिसांनी काय सांगावं लागत नाही, त्यांना सगळं ट्रेनिंग असतं त्याचं. त्यांनी त्या मयताचा ती जे मेक्षामी त्याचे वडील आहेत कुंडलिक 2265, त्याला साईडला घेतलं कॉपच्यात, या इकडं. मुलाची हत्या झाल्याचा संशय आम्हाला, कारण तो गळ्याभोवती उरण गळा दावून हत्या झाली असेल. आणि हा पोरगा त्याचा मेवना विरोध करतोय, हे करतोय. तुम्ही फक्त तक्रार द्या की माझ्या मुलाची संशयित रित्या मृत्यू झालेला आहे, याची चौकशी व्हावी म्हणून. मग वडिलांचं म्हणले आम्हाला शंका आहे म्हणली की ते PM झालं पाहिजे असं तसं. वडिलांना सपोर्ट बसल्यावर मग लगेच त्याला बोलून घ्या, इकडे इथून 100 मीटर लांब जाऊन उभं राहायचं, नाही तो कॉपच्या टायरमध्ये घालून ठोकण्यात येईल. लांब थांबायचं, कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी तुझा प्रयत्न करत असेल ना, तुला आम्ही आत पाठवतो. मग हा नाही तर दांडकं आहे बघ, ते दांडकं दाखवलं की ती पळालं बाबा माघारी. हा कायदा अवघड आहे. ते बाजूला हटला की PM केलं की श्वास गुदमरण्याने मृत्यू, आणि ते सगळं आलंच, येणारच होतं. आता म्हणले शिकेलं कोणी असन बाबा, बाई झोपली कुठं, म्हणले हे काय या पडवीच्या घरामध्ये बाजव हा शेजारी ही झोपती, कसं शक्य आहे बाबा रात्रीचं घरामध्ये एका बाईने एक माणूस आवळून मारणं, कोणतरी असलं पाहिजे. सगळं संशय बायकोवर. महिला पोलिसांच्या ताब्यात, त्यांना सांगितलं आता तुमचं काम चालू झालं मॅडम, बघा बरं काय म्हणते नेमकी वैशाली. वैशाली बाई काय, वैशाली बाईचा कार्यक्रम असा रंगारंग करून टाकला महिला पोलिसांनी. हा ती काय लय सांग, पण हे बघा पुरुष असो स्त्री असो, चौकशी जर आत घेतला ना तर ते समजत नाही ही बाई माणूस आहे आणि ही पुरुष. फक्त एक आहे की बाई माणसाची चौकशी फक्त बाई माणूसच करतो, महिला पोलीस करतात, एवढाच विषय असतो. ते काही करतात, मग ते काय सांगायची गरज नाही. आणि बऱ्याच ठिकाणी केस क्रॅक करायचे असेल तर कायदासुद्धा थोडासा बाजूला ठेवला जातो, असा पण विषय असतो.
कारण सगळंच लय आता आरोपी पुढं पळतोय, पाठीमागं पोलीस पळतात, सिग्नल लागला, सिग्नलची वाट बघून काय त्याचं पालन करावं पोलिसांनी, गाड्या जर थांबवता आरोपी पळून जाणार आहे, त्यामुळे सिग्नल तोडावा लागतो, कायदा तोडावा लागतो आणि तो आरोपी पकडावा लागतो, नाही तर समाजाला त्या आरोपीपासून धोका असतो, असा विषय. तर ती झालं तिने कबुली जबाब दिला. आता राहिला ट्रॅक्टर ड्रायव्हर गाणी ऐकणारा डॉल्बी डिजिटलवर, त्याचं विश्व वेगळंच, रंगीत मारायची LED चायनाच्या लाईटी लावायच्या गाडीत, रंगीत गाणी ऐकायची आणि ते बांग फाडायचा, स्प्रे मारायचा, ह्या बघलं त्या बघलं, गुचीड वास त्याच्यावर मारायचा, 3 4 दिवस आंघोळ नाही. अशा त्या ड्रायव्हरला त्यांनी कोपच्यात घेतला. 22 वर्षाच्या पोराचं आयुष्य बरबाद झालं का? अक्कल कमी असल्यामुळं. फक्त चमडी के दिवाने, एका बाईच्या नदी लागून ह्याचं वाटलं झालं, असा विषय. ह्या घटनेमधून आपल्याला एक गोष्ट घ्यायची, तुम्हाला सांगतो की तिला जेव्हा विचारलं की कशामुळे, ती म्हणली संपूर्ण काम मध्यस्थ दलालीचं काम फोनने केलं. बघा फोन किती खतरनाक आहे. या फोनने मध्यस्थीचं काम केलं आणि त्या दोघांचं संबंध जुळून आणण्याचं काम ह्या फोनने केलं. आणि दुसरी गोष्ट, ह्या केसमध्ये कुठंतरी त्या नवऱ्याचं सुद्धा स्वतःच्या बायकोकडे दुर्लक्ष असणार. ज्या बाईला मूल नाही झालेलं, त्या बाईला मानसिकदृष्ट्या जवळ घ्यायला तो 100% कमी पडला असेल. त्याने त्या बाईला मूल नाही, ती त्यांची देवाणघेवाण विचारायची होत होती का? नुसतं आपलं एखाद्या जनावराप्रमाणे त्यांनी कमवायचं आणि हिने खायचं आणि हागून यायचं, याच्या हे जीवन नव्हतं ना. ही माणसं आहे आपण, माणसाला मध्ये मानसिक गरज ही तितकीच भागवली गेली पाहिजे. शरीर गरज तर काय कुत्री पण पूर्ण करतात किंवा जनावर करतात, तो विषय नाही. माणूस जे असेल त्याला मानसिक गरज, शरीराच्या गरजे इतकीच महत्त्वाची आहे. त्याने त्या बाईला जर स्वतःच्या पत्नीशी मानसिकदृष्ट्या अटॅचमेंटमध्ये राहिला असता, सुखदुःखाची एकमेकांनी चर्चा केली. तुम्ही शहराबिरात जाऊन बघत नाही, आता गावाकडचे लोक शहरात गेले की त्यांना नवरा बायको समुद्राला इकडं तिकडं जी बोलत असतात, गप्पा मारत असतात, एकमेकाचा हात घेऊन बसले असतात. ही फार चांगली गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो की त्यांचे विचार ही देवाणघेवाण होती, त्यांच्यात चर्चा होती आणि ते मानसिकदृष्ट्या एकमेकाशी कनेक्ट होतात. हे महत्त्वाचं आहे. ग्रामीण भागात तसं नसतं. हां, बायको शेजारी बसून जेवायची पंचायती तर लगेच लोक नावं ठेवतात, असं असतं. पण तसं करू नका. ज्यावेळेस वेळ असेल, ज्यावेळेस एखादा असेल, नवऱ्याने तिच्या दुनियेत डोकावण्याचा प्रयत्न करा. नवऱ्याने बायकोच्या सुखदुःखात सामील व्हा. तिच्याशी चांगलं वाईट काय असेल ते विचार आपले शेअर करा. सुख द्यावे आणि सुख घ्यावे ह्या उक्तीप्रमाणे चाला. तेव्हा एका बाईला गरज वाटणार नाही की फोनद्वारे आपला जो मित्र आहे शाळेतला, तो भेटला इंस्टाग्रामवर, त्याच्याशी बोलावाच, तो मला आवडायचा त्याच्याशी बोलावाच, किंवा त्यांनी मला एकदा प्रपोज केलं, नवऱ्याच्या परस्पर त्याच्याशी बोलावाच. असे प्रकार होत नाहीत, वाढत नाहीत आणि गुन्हेगारी कमी व्हायला 100% मदत होईल. आता एपिसोड थोडा व्यवस्थित वाटला असेल तर एक लाईक करायला काहीच हरकत नाही. रामकृष्ण हरी माऊली.